विधानसभेला जागा तशा उशिरा घोषित झाल्या, म्हणजे तुमचे बरेच काळ ही वाटाघाटी सुरू होती, त्याचा फटका बसला वाटतं का? नाही नाही, उद्धवजींचं लोकसभा झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून सांगणं होतं की आपण दिल्लीला जाऊ, दिल्लीला समोर बसू आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिकीट जागा वाटप करून घेऊ आणि विषय लगेच संपवू आणि नेता कोण होणार हेही ठरवा, असं कुणालाही ठरवा म्हणते, ते लवकर ठरवा. आणि या दोन गोष्टी केल्या तर आपण जास्त चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवू शकू, असं उद्धवजी अनेक वेळा आम्हाला सांगत होते, पवारसाहेबांना सांगत होते. पण शेवटी ते घडू शकलं नाही. शेवटी सर्व पक्षांची निर्णय घेण्याच्या व्यवस्था हळूहळू बदलत होत्या सारख्या, त्यामुळे वेळ लागला. यावेळेस तुमचा विधानसभेचा लीड खूप कमी झाला, म्हणजे आपण सगळ्यांनी राज्यामध्ये बघितलं. अनेक आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मोठ्या नेत्यांना तर म्हणजे हारही पत्करावी लागली. तुम्हाला असं वाटतंय की सगळ्या बाजूनी यंग सगळे जिल्हाध्यक्ष किंवा यंग सगळे नेते आजूबाजूला घेरण्याचा प्रयत्न करतात आणि सगळे मिळून कुठेतरी जयंत पाटलांना थांबवायचं, ट्रॅप करायचं असा प्रयत्न होतोय पॉलिटिकल अर्थाने? काय आहे की अलीकडे कुणालाही नेता व्हावं असं वाटतं. क्रेडिबिलिटी लोकांच्या थ्रू न करता काही लोक आमच्या भागात राज्यापर्यंत पोचलेले आहेत. त्यामुळे वरच्यांनाही वाटतं की हा जयंत पाटलाच्या विरोधी काम करतो, याला महत्व देऊया. त्यामुळे त्या पक्षात त्यांचे महत्व वाढत आहेत, त्यांना ताकद दिली जाते, रसद दिली जाते. आता मी माझ्या मागच्या विधानसभेमध्ये माझ्याकडे एक संध्याकाळ फक्त प्रचार केला आणि 2-3 सभा घेतल्या. बाकी माझ्या मतदारसंघात मी सभाच घेतली नाही. माझ्या कार्यकर्त्यांनीच माझी निवडणूक सांभाळली आणि आमच्याकडे आम्ही पक्षाने काही सर्वे करणारे एजन्सीज लावलेले आणि त्यांची ॲक्युरेसी फार होती. त्यांच्या प्रिडिक्शन प्रमाणे इथे 61 ते 66 हजाराचं लीड मला मिळेल कमीत कमी, असे 2 एजन्सीजने 2 आकडे दिलेले. माझे वरचे 50,000 गायब झाले आणि मी 13,000 13,500वर आलो. त्यामुळं मी ज्यावेळी जनतेत फिरतोय, मला जनतेच्या चेहऱ्यावर असा अजिबात लवलेश वाटत नाही की ते लोक मला सपोर्ट करत नाहीत, माझ्या बरोबर नाहीत. कुठल्याही गावात गेलो तरी, कुठल्याही शहरात गेलो या भागातल्या, तरी लोकांचं रिसेप्शन तेवढंच उत्तम आहे जे पूर्वी होतं. त्यामुळे मला असं वाटत नाही की काही लोकांचा पाठिंबा कमी झालाय. पण निवडणूक हीच मताची जर स्केल असेल तर तो कमी झालाय. तो कमी झालाय यावर तुम्ही काय विचार करताय? म्हणजे सोशल मीडियाचा प्रभाव आहे की काही लोकांवरती ठसवलं जात आहे, की काही प्रोपगंडा अपप्रचार माझ्या विरोधी स्थानिक माझ्याबद्दल गैरसमज पसरवणारे करतात लोक. चुकीच्या काही बातम्या सांगायच्या, मग ऊसाच्या दरापासून ते अमकं जयंत पाटलांनी केलं. आता काय लोक व्हेरीफाय करत नाहीत. त्यामुळं जे निवडणुकीच्या आधी इतर ज्या लोकांनी भाषणे केलेली त्यांच्या कारखान्याचे दर आता कळायला लागल्यावर लोक म्हणतात की साहेब तुमचंच बरोबर होतं. त्यामुळं वेळ लागतो काही वेळेला. गैरसमज पसरवून अपप्रचार करण्याची व्यवस्था ही प्रचंड मोठी आमच्या देशातल्या, राज्यातल्या विरोधी पक्षांच्यात आहे, आमच्या विरोधात असणाऱ्या पक्षांच्या बद्दल. अजितदादा येऊन गेले, 2दा दणदणीत भाषणं केली तुमच्या विरोधामध्ये. हो, पण मी त्यांनी केलेली भाषणं जी आहेत त्या भाषणात त्यांनी ऊसाचे दर वगैरे ह्याचेच उल्लेख केले. मागून त्यांना जे चिठ्ठी देत होते त्या चिठ्ठीप्रमाणे त्यांची भाषणं चालू होती. मुद्दे मागून आले की ते त्यावर बोलायचे. तो प्रचार की थाटाचं ते भाषण होतं आणि त्यामुळं ठीक आहे. पण इतकी वर्ष सोबत होतं, तुम्हाला अपेक्षित होतं की तुमच्या विरोधामध्ये इतकी ताकदीने उभं केलं जाईल, समोरच्या व्यक्तीला इतकी मदत केली जाईल निशिकांत पाटलांना? तुम्हाला खरं सांगू का,
इथले माझे स्थानिक विरोधी लोक जे होते तेही फोन करून सांगायचे, साहेब आम्ही तुमचंच काम करतोय. समोर विरोधी प्रचारच चालू नव्हता. अशी अनेक गाव आहेत की जिथं सभाही झाली नाही, विरोधी पक्षाचा उमेदवारी गेला नाही, अशी काही गावं आहेत. प्रचार करणारे दोघं तिघच फिरतायत, अशी काही गावं आहेत. त्यामुळं हे कोड आहे की एवढी मतं कुठं गेली. ईव्हीएम काही वाटतंय? ईव्हीएमची खूप चर्चा आहे. आता काय आहे, ईव्हीएम आहे, राहुल गांधींनी काढलेल्या मतदार यादीतला गोंधळ आहे, वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. आता जे सिद्ध जोपर्यंत काही गोष्टी होत नाहीत तोपर्यंत त्यावर बोलणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे मी 13,500 मला लीड मिळाले हे गृहीत धरूनच काम करायला सुरुवात केली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.